श्रीराम. आपण पहिल्या दशकातला आजपासून 5वा समास संत स्तवनाचा. आपलं हे निरूपण क्रमांक 17 आहे. आजपासून मी सुरुवातीला निरूपण क्रमांक देखील सांगत जाईन, जेणेकरून लोकांना एखादं निरूपण शोधण्यासाठी सोपं जाईल. श्रोतेहो, आपण आज संत स्तवनाचा अभ्यास सुरू करणार आहोत. समर्थांनी सर्वप्रथम आपल्याला या ग्रंथारंभानंतर गणेशाची, शारदेची आणि तदनंतर सद्गुरूची वंदना या वेगवेगळ्या समासात विविध बाजूने समजावून सांगितली. आज समर्थ संत चरणांची वंदना आपल्याला या समासातून सांगणार आहेत. श्रोतेहो, हे वंदन करण्यापूर्वी आपल्या मनामध्ये कदाचित एखादा प्रश्न जर आला असेल तर तो मी आपल्याच हृदयातला प्रश्न आपल्या समोर ठेवू इच्छितो की समर्थांनी इतकं प्रदीर्घ सद्गुरूचं स्तवन या 4थ्या समासामध्ये आपल्याला सांगितलं आणि त्यानंतर पुन्हा संतांच्या चरणाची वंदना समर्थ करत आहेत. समर्थांच्या दृष्टीने सद्गुरू आणि संत हे वेगळे आहेत का? जर ते वेगळे नसतील तर मग सद्गुरू स्तवन आणि संत स्तवन हे एकत्र करता येणार नाही का? नेमकी समर्थांची याच्या मागची भूमिका काय असावी? सद्गुरू हा संतापेक्षा मोठा असतो का? असे कदाचित अनेक प्रश्न जर आपण थोडंसं आत्मचिंतन करत असाल तर कदाचित आपल्याला पडू शकतील. श्रोतेहो, दासबोध हा जरी एखाद्या शास्त्र ग्रंथावर आधारित असा अद्वैत ग्रंथ असला तरी या अद्वैत ग्रंथाचा अभ्यास हा सद्गुरू कृपेने भावार्थाच्या बाजूनी करावा लागतो. जिथं भाव आहे तिथंच त्याचा अर्थ अंतरंगामध्ये सद्गुरू कृपा आपल्याला समजावून सांगू शकते. सद्गुरू आणि संत हे मुळी वेगळे नाहीत. हे एकाच नाण्याच्या जशा 2 बाजू असाव्यात तशा 2 बाजू आहेत. पण यामधलं साधर्म्य आणि त्याचप्रमाणे यांच्या अंतरंगात होणारी उत्क्रांती ही देखील आपण नीट समजून घेतली पाहिजे. श्रोतेहो, सद्गुरू आणि संत यामध्ये समर्थांनी 2 वेगवेगळे समास लिहिण्याच्या मागची जर खरी भूमिका आपण नीट अंतरंगात बघायचा प्रयत्न केला तर या भावार्थाच्या शास्त्राने एकच गोष्ट आपल्या लक्षात येते की मायेच्या पलीकडे असलेलं सद्गुरू हे तत्व आहे. या तत्वाला जेव्हा प्रवृत्तीची एक करुणा फुटते, जेव्हा ही प्रवृत्ती मायेच्या क्षेत्रामध्ये वाहू लागते, तेव्हा या प्रवृत्तीला संत असं म्हणतात. त्यामुळे सद्गुरू हे तत्व आहे तर या तत्वाची संत ही प्रवृत्ती आहे. सद्गुरू हा मायातीत आहे तर संत हा या प्रवृत्तीच्या आधाराने मायेच्या क्षेत्रामध्ये काम करणार आहे. हे कदाचित आपल्याला थोडंसं समजायला अवघड जात असेल तर आपल्या अगदी घराघरामध्ये असणाऱ्या एखाद्या उदाहरणावरून आपण समजून घेऊयात. आपण बघतो की आपल्या घरात लहान मुलगी मोठी होते. बघता बघता आपल्या डोळ्यासमोर तिचा बाप तिचं लग्न लावून देतो. लहानपणापासून अंगाख्याद्यावर खेळलेली ती मुलगी सासरी जाते. काही दिवसानंतर आपल्या पहिल्या बाळणपणासाठी माहेरी परत येते. जेव्हा ते बाळ, ती आई, ती मुलगी सांभाळत असते तेव्हा नकळतपणे ते वडील आपल्या त्या मुलीकडे बघताना तिचं लहानपण आठवत असतात की ही कशी खोडकर होती, कशा खोड्या करायची, किती गंमत करायची आणि आता हीच मुलगी अगदी लग्नाच्या आधीपर्यंत अवखळ असणारी, पण काही वर्षातच जेव्हा या बाळाला हातात धरतीये तेव्हा तिच्यामध्ये किती वेगळापण, किती वेगळा बदल त्यांना जाणवत असतो. श्रोतेहो, या जीवनामध्ये आई हे एका स्त्रीच्या जीवनातलं स्थित्यंतर आहे खरं. या आईपणावरती, या तत्वावरती ती स्त्री आरूढ होते खरं. आई हे तत्व आहे. हे कशासाठी मी सांगतोय? कारण की आई हे तत्व केवळ मानव सृष्टीमध्येच नाही. आई हे तत्व या समाज जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी दिसतं. आई हे तत्व जसं एखाद्या गाय वासरामध्ये आहे तसंच एखाद्या हिंस्र वाघिणीमध्ये देखील असतं. परवाच प्रवास करत असताना एक कुत्र्याचं पिल्लू छोटंसं रस्त्यावर कुठल्या तरी अज्ञात वाहनाने खाली येऊन मृत पावलं होतं आणि त्याच्या शेजारी
त्या पिल्लाची आई ती कुत्रीण आसवं ढाळत सुन्नपणे त्याच्यापासून काही अंतरावरती बसली होती. ते चित्र डोळ्यासमोर आलं आणि मन विदीर्ण होऊन गेलं. श्रोतेहो, आपल्याला या मनाच्या संवेदना कित्येकदा टिपता येत नाहीत, पण आई हे तत्व आहे. या प्रत्येक समाज जीवनामध्ये हे आई हे तत्व आपल्याला वेगवेगळ्या देहांच्या अनुषंगाने दिसतं खरं. पण जशी ही मुलगी आपल्या बाळाला, त्या तान्ह्या मुलाला जन्म देते, तेव्हा ती या आई पदावरती आरूढ होते खरं. पण त्या आईपणाची तिला खरी जाणीव जेव्हा ते लेकरू ती छातीशी घेते, तेव्हा जेव्हा तिला सहजपणे पाना फुटतो, तेव्हा या कारुण्यरूपी पाचरामध्ये त्या आईचं मातृत्व पण तिला खऱ्या अर्थाने कळतं. श्रोतेहो, सद्गुरू हे तत्व आहे. सद्गुरू हा मायातीत आहे. तो मायेच्या पलीकडे आहे. तो आपल्या आत्मानंदामध्ये मग्न आहे खरा. पण या आत्मानंदामध्ये मग्न असलेले हे तत्व जेव्हा करुणेच्या रूपाने वाहू लागतं आणि जेव्हा एखादा अज्ञात जीव त्याच्या छातीशी बिलगतं आणि ते अज्ञानी जीवाचा उद्धार व्हावा, हे या सद्गुरु तत्वाची प्रवृत्ती जेव्हा या मायेच्या क्षेत्रामध्ये वाहू लागते, त्या सद्गुरुरूपी करुणा प्रवृत्तीला श्रोतेहो संत असं म्हणतात. आणि त्यामुळं या सद्गुरु तत्वाला कदाचित ओळखणं अवघड आहे. जसं या बापाला आपली मुलगी ओळखता येत नाही की अरे ही माझीच मुलगी होती का, तसं हे सद्गुरु तत्व जे मायेच्या क्षेत्राच्या पलीकडे आहे ते ओळखता येणं अवघड आहे खरं. पण ही त्याची करुणा, ही त्याची प्रवृत्ती, ही जनमानसाच्या प्रत्येकाच्या हृदयाला असा काही स्पर्श करून जाते की या संत तत्वाच्या या स्पर्शाने तो जीव सहजपणे या परमार्थाकडे आकृष्ट होतो, या परमार्थामध्ये ओढला जातो. श्रोतेहो, त्यामुळं संत ही करुणा प्रवृत्ती ही सद्गुरु तत्वाच्या वेगळी आहे, या मायेच्या क्षेत्रामध्ये येते. म्हणून मायातीत सद्गुरु तत्व समर्थांनी वेगळं सांगितलं, तर मायेच्या क्षेत्रातच या सद्गुरूचं वाहत राहणारं कारुण्य तत्व हे संत, त्याचंच समर्थांनी स्तवन हे वेगळ्या समासामध्ये घेतलंय. असो, हा सगळा भावार्थाचा भाग आहे. कदाचित एखादा शास्त्री मनुष्य, एखादा पंडित मला यासाठी पुरावे मागू शकेल खरं. माझ्याकडे तर माझ्या गुरुच्या आधाराशिवाय कुठलाही पुरावा नाही. पण श्रोतेहो, जेव्हा आपण या शब्दांना आपल्या अंतरंगामध्ये नीट समजून घेऊ, तेव्हा आपल्या लक्षात येईल की सद्गुरूची करुणा म्हणजेच त्याचं संतपण होय. या मानवी जीवनामध्ये आपण जेव्हा परमार्थाचा प्रवास करत असतो, तेव्हा या परमार्थाच्या विश्वात आपल्याला दोन प्रकारची सद्गुरू ते संत आणि ते संत ते सद्गुरू अशी ट्रान्सफॉर्मेशन्स किंवा स्थित्यंतर दिसून येतात. श्रोतेहो, एक स्थित्यंतर हे अशा संतांचं असतं, अशा आत्मज्ञानी सत्पुरुषांचं असतं की जे हे सर्व काही घेऊनच आलेले असतात. यांना वेगळं काही करावंच लागत नाही. अहो, आपण शंकराचार्यांपासून जरी परंपरा बघितली तर ज्ञानेश्वरांपासून देखील आपल्याला काय वेगळं दिसतं. यांचं आयुष्य किती हो. शंकराचार्य 32 वर्षाचे, तर ज्ञानेश्वर महाराज अवघे 21-22 वर्षाचे. पण हे सर्व काही ते घेऊनच आले होते. तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर तुकाराम महाराजांचा एक अतिशय अप्रतिम अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. अर्धे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधने बुडविली. पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंद. श्रोतेहो, हे एक तत्व असं असतं की जे सर्व काही घेऊनच येतं. मग शंकराचार्य असोत की ज्ञानेश्वर माऊली असो, एकनाथांचं देखील काही वेगळं ह्यापेक्षा स्वरूप नाहीये. त्यांच्याच बरोबर आलेले समर्थ आणि तुकाराम देखील या आत्मज्ञानी सत्पुरुषांच्याच पंक्तीतले. रामकृष्ण परमहंस आणि श्री महाराज देखील हे सर्व काही घेऊनच खाली आले होते.
त्यामुळे हे सद्गुरु तत्व हे जन्मतःच ते होते. आपण श्री महाराजांच्या जीवनाकडे थोडस वेगळ्या पद्धतीने त्यांच्या चरित्राकडे बघाल तर आपल्या लक्षात येईल की श्री महाराजांचा जन्म होण्याच्या आधी एक कुठला तरी साधू रामेश्वरला जायला निघालेला आणि तो गोंदवल्याला महाराजांच्या आईसमोर भिक्षेसाठी येतोय आणि आई त्यावेळेला गरोदर, महाराज आईच्या गर्भामध्ये, तिथं त्यांची वाढ होतीये आणि इथं या साधूला रामेश्वरला जाताना त्या गीतामाईंकडे बघताना त्याच्या अंतरंगात भावना येते कि अरे मेरे लल्ला, तू यहाँ छुपा बैठा है, अच्छा हुआ अब तेरा दर्शन हुआ, अब मुझे रामेश्वर जाने की जरूरत नाही. म्हणजे हे सर्व काही ते घेऊनच जन्माला येत होते. महाराजांची आई सांगायची की महाराज जन्माला आल्यानंतर पाळण्यातून अगदी 10-15 दिवसाचे होते नव्हते तोपर्यंतच त्यांच्या पाळण्यातून बऱ्याचदा श्रीराम श्रीराम आवाज यायचा. आई चपापून पाळण्याजवळ यायची की कोण बोलतंय, पण कळायचं नाही. म्हणजे हे नामयोगी हे तत्व ते घेऊनच आले होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये देखील तीच अवस्था आहे. समर्थ देखील लहानपणी आई शोधतीये आपलं बाळ कुठं गेलं आणि मग एका फडताळ्यामध्ये लपून बसलेले समर्थ आणि मग आई म्हणते, अरे नारायणा किती शोधलं तुला, कुठं होतास तू? आई चिंता करीतो विश्वाची. श्रोतो, हे सामान्य माणसाचं काम नाही. हे सद्गुरु तत्व त्या वरतून परमेश्वराने या वैकुंठातून आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी पाठवलं आणि त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात ते अगदी खरंय. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. म्हणजे एक सद्गुरु तत्व भगवंताच्या प्रेरणेने या वैकुंठातून आपल्यासारख्या पामरांसाठी खाली येतं आणि मग या सद्गुरु तत्वाला संतरूपी करुणा फुटते आणि मग ही संतरूपी करुणा अज्ञानी जीवांना आपल्या जवळ घेऊन परमार्थाचा मार्ग दाखवू लागते. हा एक सद्गुरु आणि त्याचं संत याचं ट्रान्सफॉर्मेशन, याचं स्थित्यंतर जे आपल्याला या परमार्थिक विश्वात दिसतं. दुसरं स्थित्यंतर अशा कुठल्या तरी आत्मज्ञानी सत्पुरुषाच्या या सद्गुरु रूपी आत्मतत्वाच्या जवळ एखादा सामान्य जीव केवळ तुकाराम महाराज म्हणतात तसं परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, ज्याची पुण्याई प्रचंड आहे आणि या पुण्याईचं फळ म्हणून या आत्मतत्वाच्या सत्पुरुषाच्या चरणांजवळ तो जातो आणि या चरणांजवळ जातो आणि या जीवाचा संत होतो. आणि या संताची प्रेरणा, या संताची प्रवृत्ती इतकी उत्कट होत जाते की हे संत पण त्याला सद्गुरु तत्वामध्ये नेतं आणि मग हा सद्गुरु निवासी जो त्याच्यासारखाच झालाय तो देखील या वैकुंठामध्ये त्या परमेश्वराची सायोज्यता मुक्तीचा अधिकारी होऊन जातो. त्यामुळे एक हे सद्गुरूतून संत तर दुसरा जनमानसातून संत आणि संतातून सद्गुरू होत असतो. श्रोतेहो, आपण सामान्य माणसं हे वासनेचे एक प्रकारे उकळतं भांड आहे. बऱ्याचदा आपण या व्हॉट्सअपवर येणाऱ्या वेगवेगळ्या कथा वाचत असतो. त्यामध्येच एक अतिशय सुंदर कथा मध्यंतरी आली होती की एकदा एका सद्गुरूंना शिष्य प्रश्न विचारतो की सद्गुरू, आपल्याला जर आपलं स्वतःचं स्वरूप बघायचं असेल तर नेमकं आपण काय करावं? यावरती सद्गुरू 2 भांड्यांमध्ये पाणी घेतात. एक भांड्यातलं पाणी उकळवतात आणि दुसऱ्या भांड्यातलं पाणी जसं आहे तसं शांत ठेवतात आणि उकळणाऱ्या भांड्यातल्या पाण्यामध्ये त्याला म्हणतात की तुला तुझं प्रतिबिंब दिसतंय का? तर तो म्हणतो नाही दिसत आहे. आणि तेच त्याच्या शेजारी असलेल्या शांत पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब तुला दिसतंय का? तर तो म्हणतो हो, मला याच्यामध्ये माझं प्रतिबिंब दिसतंय. श्रोतेहो, सद्गुरू देखील त्याच्या या संत प्रवृत्तीतून आपल्या जीवातल्या वासनांना शांत करत नेतो आणि जसं जसं या सत्पुरुषाच्या जवळ त्याची संगतीमध्ये आपण पडून राहतो तसं जीवाच्या वासना शांत होत, संत होत, शेवटी तो जीव संत होऊन जातो. ही या संत तत्वाची सत्पुरुषाच्या स्पर्शाने झालेली अनुभूती या संताला त्याच्या साधनेमध्ये अधिकाधिक उत्कट करत शेवटी सद्गुरुपद मिळवून देते आणि या सद्गुरु तत्वातून तो आपल्या मूळ स्वरूपामध्ये त्या वैकुंठाला परत एकदा या आत्मतत्वामध्ये निघून जातो. असा हा सद्गुरु ते संत आणि संत ते सद्गुरु प्रवास असतो.
त्यामुळे संताच्या जवळ पडून राहण्यामध्ये, त्याच्या या करुणेच्या पाझरामध्ये पडून राहण्यामध्येच परमार्थाचं सर्व गुह्य सामावलेलं आहे. आणि हे परमार्थाचं गुह्य या सत्संगतीमध्ये आपल्याला प्राप्त होतं. त्या सत्संगतीचा अभ्यास आपण आता उद्या बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आपण पहिल्या दशकातला 5वा समास संत स्तवन त्यातील 18वं निरूपण अभ्यासत आहोत. श्रोतेहो, काल आपण संत आणि सद्गुरू यामधलं साधर्म्य अभ्यासत असताना सत्संगतीचं महत्व अभ्यासायला सुरुवात केली होती. या सत्संगतीच्या आधारानेच संत तुकाराम महाराज एक अप्रतिम अभंग लिहून ठेवतात. तुकाराम महाराज म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विण प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीस आहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. एका माय लेकराच्या भूमिकेतून तुकाराम महाराज संतांना आळवतायत. ते म्हणतात की जसं एखाद्या आईवरती बालकाचं प्रेम असतं आणि मातेचं देखील चित्त या बालकानेच व्यापून उरलेलं असतं, तसं तुम्ही संतांनी मला सांभाळलेलं आहे. तुमची खरोखर कळवळ्याची जात आहे. तुम्ही इतके संवेदनशील आहात की आम्ही अज्ञानी पामर जीव दुःखामध्ये होरपळलेले बघून तुमचं चित्त कळवळतं. आणि मग कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता तुम्ही आमच्यावरती प्रेम करता. तुम्ही आमचं सर्व काही सहन करता. आम्हाला या अज्ञानातून, या जडजीवातून परमेश्वरापर्यंत नेण्याचा हा सगळा प्रवास एखादी आई जशी बालकाला कडेवर घेऊन करते, तसे तुम्ही संत मंडळी आम्हा अज्ञानी जीवांना सांभाळता. तुकाराम महाराज म्हणतात की खरोखर आम्ही सर्व अज्ञानी जीव तुम्हा संतांवरती ओझं आहोत. श्रोतेहो, सत्संगतीचं महत्व सांगताना या विलक्षण अभंगाची रचना तुकाराम महाराजांनी केलेली आहे. खरं काय असेल या सत्संगतीचं इतकं महत्व? आपण जर इतिहासामध्ये थोडंसं डोकावून पाहिलं तर एकनाथ महाराज यांच्याकडे जो गावबा यायचा, तो गावबा आपल्या आईबरोबर केवळ नाथांच्या उसरीवर बसून गोडधोड खायला मिळतं म्हणून यायचा. एकदा गावबाची आई पहिल्यांदा जेव्हा नाथांच्याकडे काहीतरी भांडी-कुंडी घासायला आली होती आणि जेव्हा नाथ स्वतःच्या हाताने गव्हाची खीर गावबाच्या आईच्या ताटात वाढतायत, तेव्हा माऊलीचं काही केल्या घास तोंडात जाईना. तिला आपल्या मुलाची आठवण येऊ लागली. ते म्हणाले, उद्यापासून त्यालाही घेऊन येत जा खायला. तो गावबा तिथं आला. आपल्या आईबरोबर तिच्या पदराला धरून उभं राहायचा. जे काही नाथांचे शब्द कानावरती पडतील ते ऐकायचा. नाथ जे खायला घालतील ते गोडधोड खायचा. आणि असा तो गावबा नाथांच्याकडे राहून लहानाचा मोठा झाला खरं. पण त्या गावबाला इतिहासामध्ये एक अत्यंत अढळ असं स्थान या एकनाथी रामायणाच्या रूपाने मिळालं. नाथांच्या पश्चात गावबाने हे रामायण, नाथांचं काव्य पूर्ण केलं. माझा प्रश्न असा आहे श्रोतेहो, की गावबाने अशी काय साधना केली होती की नाथ त्याच्यावरती उपकृत झाले? तीच गोष्ट उद्धव स्वामींची देखील आहे. त्यांची आई सती जायला निघालेली, पण समर्थांनी रामाच्या कृपेने ते प्रेत उठवलं आणि ती सती जाणारी माता वाचली. आणि नंतर मग समर्थांनी जेव्हा त्यांना खूपच आग्रह केला तेव्हा ते म्हणाले की तुमच्या पोटी येणारं पहिलं पुत्ररत्न मला आपण द्या. त्याप्रमाणे या राम कार्यासाठी आपलं पहिलं पुत्ररत्न उद्धवाच्या रूपात समर्थांकडे दिलं गेलं. आणि समर्थांच्या अंगा खांद्यावरती खेळून उद्धव स्वामींचं महत्व इतिहासामध्ये एखाद्या ध्रुव ताऱ्यापर्यंत झालंय. मला असा प्रश्न आहे की श्रोतेहो, उद्धवानी अशी कुठली साधना केली, कुठली तपश्चर्या केली की ज्यामुळं समर्थांनी त्याला हा कृपा आशीर्वाद दिला? हे दोन तर फार मोठी मंडळी आहेत, गावबा काय, उद्धव काय. श्री महाराजांच्या चरित्रामध्ये एक अत्यंत सामान्य असं व्यक्तिमत्व आहे, पण ज्याची देखील इतिहासाने नोंद केली. श्री महाराजांचा जो नावी होता, जो श्री महाराजांची जेव्हा महाराज गोंदवलेला असायचे तेव्हा हजामत करायला यायचा. एकदा एका पंडित माणसाने श्री महाराजांची वाद घालायचं ठरवलं
की निर्गुण निराकार ब्रह्म हे नामापेक्षा श्रेष्ठ आहे, मग श्री महाराजांनी नामाचं महत्व का सांगावं असा त्याचा प्रश्न होता. महाराज त्याला काही केल्या वेळ दिनात. एक दिवशी या चिल्या नाव्याच्या बरोबर महाराज बसले होते. हा नावी महाराजांची हजामत करतोय आणि त्याला शास्त्रींना असं वाटलं की हीच योग्य वेळ आहे महाराजांना पकडायची. म्हणून तो महाराजांच्या जवळ आला आणि महाराजांना म्हणायला लागला की निर्गुण श्रेष्ठ आहे आणि आपण मात्र सगुण नामाचं महत्व का बरं लोकांना सांगता. यावरती महाराज म्हणाले, मला तर काही कळत नाही, आमचा हा नावी याचं उत्तर देईल. यानंतर चिल्या नावी एकदम मरमला खरं, पण महाराज म्हणाले, अरे वर्षानुवर्ष माझी हजामत करून काहीच शिकला नाहीस, जा बोल, जे मनात येईल ते उत्तर दे. यावरती चिल्या नावी महाराजांच्या या आशीर्वादाने असा काही आत्मविश्वासाने त्या शास्त्रींना म्हणाला, अहो शास्त्री, तुम्ही निर्गुण म्हणता ते ठीक आहे, पण हा जो प्रश्न विचारताय तो या सगुण नामा तोंडानेच विचारताय ना, म्हणजे सगुणाच्या तोंडाशिवाय निर्गुण कसं कळणार. हे म्हटल्यानंतर शास्त्री चपापले आणि त्यांनी आपला पाय काढता घेतला. श्रोत्यो, प्रश्न असा आहे की या चिल्या नाव्यानी अशी कुठली साधना केली होती. केवळ संताच्या दारामध्ये पडून राहणं, या पलीकडं चिल्या नावीची काय उद्धव स्वामींची किंवा गावबाची कुठलीही साधना नव्हती. श्रोत्यो, संताच्या संगतीमध्ये जे मिळतं ते शास्त्राच्या अभ्यासाने मिळत नाही, ते मनुष्याला जगातल्या कुठल्याही गोष्टीने मिळू शकत नाही, ते केवळ सत्संगतीने मिळून जातं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वस्तू प्रगटची असे, पाहता कोणासीच न दिसे, नाना साधनी सायासे न पडे ठाई. अनेक प्रकारची साधने करून देखील जे प्राप्त होत नाही ते केवळ सत्संगतीने एका जीवाला प्राप्त होतं. आता इथं प्रश्न असा येतो की संत आपल्याला साधनेपासून परावृत्त करतो का? केवळ त्याच्या दारामध्ये पडून राहिल्याने आपल्याला हे सर्व प्राप्त होऊ शकतं का? याचं उत्तर अत्यंत सोपं आहे श्रोतेहो. संत आपल्याला निस्साधन करत असतो खरं. आपल्याला आजपर्यंत या ज्या साधनेच्या कुबड्यांवरून आपण परमार्थ गाठूत, आपण त्या रामाला बघूत, हा जो एक प्रकारचा सूक्ष्म अहंकार आपल्या अंतःकरणात आहे, त्या अहंकाराला संताची संगती निस्साधन करत असते. म्हणजे आपली साधना तर चालू होते, पण मी साधना करतो आहे हा अहंकार मात्र आपल्या लयाला जातो. आणि म्हणून समर्थित शब्द वापरतात की नाना साधनी सायासे न पडे ठाई. तुम्ही किती नाम घेत आहात, तुम्ही किती जप करत आहात, तुम्ही किती ध्यान करत आहात, या सगळ्यांमध्ये कुठेतरी एक जो सूक्ष्म मी असतो, तो मीच मुळी आमच्या साधनेच्या कुबड्या असतात. आणि संताच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर या कुबड्या सहजपणे गळून पडतात. साधक हा संपूर्णपणे निस्साधन होतो. आणि असा निस्साधन झालेला साधक हा या सत्संगतीमधून उद्धरून जातो. प्रल्हाद महाराजांच्याकडं एक आत्ताचेच देहातले त्यांचे शिष्य आहेत आणि ते अत्यंत लहानपणापासून प्रल्हाद महाराजांकडे राहिलेले. एकदा काय झालं की प्रल्हाद महाराजांनी नामाचं महत्व सांगताना त्यांना सांगितलं की कमीत कमी दिवसाला 13,000 तरी आपला जप झाला पाहिजे. आपला जप दिवसाला 13,000 झाला पाहिजे हे कळाल्यानंतर तो साधक प्रल्हाद महाराजांच्या अवतीभोवती घुटमळायचा, पण सतत हातामध्ये माळ आहे आणि काहीतरी जप चाललाय, हाताने काम चाललंय, अगदी बरोबरच चाललं होतं त्याचं. पण एक दिवशी त्याच्या प्रल्हाद महाराजांच्या लक्षात आलं की अरे हा एका हातामध्ये झाडू घेतोय, डाव्या हातात माळ घेतोय, कधी उजव्या हातात माळ घेतोय. हे सगळं बघितल्यानंतर ते सहज त्याच्या जवळ आले, पाठीवरून हात फिरवला, म्हणाले, बाळा, नामाची साधना उत्तम चाललीये रे, आणि नाम तर तुझ्या बरोबर राहीलच. मी असेन नसेन त्यानंतरही नाम तुझ्या बरोबर असेन. पण आज तुला सगुण मिळाले ना जवळ, या सगुणाच्या जवळ जरी नुसता बसून राहिला तरी जे अनंत साधनांनी साधायचंय ते तुला सगळं मिळून जाईल. श्रोत्यो, भगवंताच्या या चालत्या बोलत्या रूपाचं नाव संत असतं. अशा संताच्या दारी नुसतं पडून जरी राहिलं तरी साधकाच्या आयुष्यामध्ये बरंच काही त्याला मिळत असतं. त्याला त्यासाठी विशेष काहीच प्रयत्न करावे लागत नाहीत. म्हणून तुकाराम महाराजांनी संताचं आणि जीवाचं नातं एका आई आणि लेकरासारखं घेतलंय. लेकराला आईच्या कडेवर बसल्यानंतर अशी कुठली वेगळी साधना करावी लागते? ते जन्माला आलेलं नवजात बालक
आपल्या अगदी क्षुधातृप्तीपासून ते नैसर्गिक विधींपर्यंत सर्व काही आईवरच अवलंबून असताना पण या सगळ्या गोष्टींचं आईला कधी ओझं वाटतं का? जो संतांवरती संपूर्णपणे विसंबला, ज्याने आपला संपूर्ण भार संतांवरती टाकला, श्रोतो, त्याच्या जीवनामध्ये त्या संतांनी त्याला त्या परमार्थाची, त्या परम भगवंताची, त्या परमतत्वाची प्राप्ती करून दिलेली आहे. कारण की संत म्हणजे चालतं बोलतं भगवंताचं रूप. आपल्याला हे शब्द चालतं बोलतं भगवंताचं रूप हे ऐकून ऐकून बऱ्याचदा गुळगुळीत झाल्यासारखे वाटतात. पण संत म्हणजे खरोखर भगवंताचं चालतं बोलतं रूप आहे. आणि हे कसं माहिती का? आपण काल संत म्हणजे ज्याच्या वासना या शांत झाल्यात, तृप्त झाल्यात, संथ झाल्यात आणि त्या संथ झालेल्या, तृप्त झालेल्या वासनारूपी हृदयामध्ये त्या भगवंताचं स्वरूप दर्शन होतं. ह्याचं नाव संत, असा अभ्यास करत आलो. मला आठवतंय काही दिवसांपूर्वी मी एका आरशाच्या दालनामध्ये गेलो होतो. तिथं आरसे विकायला ठेवले होते आणि त्या आरशाच्या दालनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरसे होते. म्हणजे त्यांचा पारा बिघडवलेले अनेक प्रकारचे आरसे तिथे लावले होते. असे अनेक वेगवेगळे आरसे ज्याच्यामध्ये एकदा आपण बघितलं तर असं वाटायचं की आपण खूप बुटके आहोत. एखाद्या आरशामध्ये खूप लांब, एखाद्या आरशात फक्त चेहराच, तर एखाद्या आरशामध्ये इतके रुंद की त्या आरशामध्ये मावत नाहीये. असे चित्र विचित्र आरसे होते. आणि या प्रत्येक आरशासमोर गेलो की आपण स्वतःला भरपूर हसून घ्यायचो की अरे कसं दिसतंय, किती विचित्र आहे, काय हे रूप आहे, असं म्हणून आपण एकेका आरशामधून पुढे जायचो. आणि त्या दालनाच्या सगळ्यात शेवटी शुद्ध स्वच्छ पारा असलेला एक आरसा की ज्याच्यामध्ये आपलं रूप आपल्याला खऱ्या अर्थाने दिसायचं आणि मग आपण निश्वास टाकायचो की वा, सगळं व्यवस्थित आहे, छान आहे, असं म्हणून त्या दालनातून आपण बाहेर पडायचो. श्रोतेहो, एकोहम बहुस्याम हे जे भगवंताचं ब्रीद आहे, त्या भगवंताच्या ब्रीदामध्ये देखील या सृष्टीचा विस्तार या भगवंतांनी केला. या सर्व सृष्टीमध्ये हा भगवंतच आपल्या वेगवेगळ्या लीला बघत असतो. पण या भगवंताला एका गोष्टीचं शल्य असतं आणि ते शल्य म्हणजे त्याला स्वतःचं रूप बघायचं असतं. त्याला सर्वांनी सांगितलंय की तू अत्यंत सर्वांग सुंदर आहेस, तू अत्यंत विलक्षण देखणा आहेस, तुझा रंग हा अत्यंत सुंदर आहे, तू मनमोहक आहेस, चित्तवेधक आहेस. पण भगवंताला हे माहीतच नाही की आपण कसे दिसतो. मग भगवंत बघणार कुठं? त्याला कुठला आरसा असेल? मग तो काय करू लागला? तो तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या चित्तामध्ये डोकावू लागला. प्रत्येकाच्या चित्तामध्ये बघतोय तर त्या आरशाच्या दालण्यासारखी गडबड होतीये. कारण की आमचं चित्त हे शुद्ध नाही, आमचा पारा बिघडलेला. त्यामुळे भगवंत एका हृदयामध्ये बघतोय तर काहीतरी विचित्र दिसतंय, आणखीन कुठेतरी आणखीन काहीतरी भलतंच. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो डोकावून बघतोय. पण त्याला काही केल्या आपलं स्वतःचं रूप कळेना. तो म्हणाला उगीच माझी भक्त माझं कौतुक करतात की मी इतका सुंदर आहे, मी इतका विलक्षण गोड आहे. पण भगवंताला त्याच्या स्वतःच्या रूपाची तृप्ती काही केल्या होईना. शेवटी तो भगवंत बघता बघता अशा कुठल्या तरी संताच्या हृदयामध्ये डोकावून बघतो आणि त्या संताच्या हृदयामध्ये डोकावून बघता क्षणी त्याच्या लक्षात येतं आपलं रूप, ते विलक्षण सौंदर्य. त्या संताच्या हृदयामध्ये त्याला असं काही जाणवायला लागतं की तो भगवंत या संताच्या हृदयामध्ये स्वतःचं रूप बघता बघता स्वतःला हरवून बसतो. याचं अतिशय अप्रतिम उदाहरण म्हणजे श्रोतेहो, आपल्याकडं जेव्हा एखादी लहान मुलगी वयात येत असते आणि जेव्हा तिला सजणं धजणं आवडत असतं तेव्हा ती जशी तासन तास आरशासमोर बसून राहते बघा. आणि मग या आरशासमोर बसून ती जसं स्वतःचं देहभान विसरून जाते, तसा हा अत्यंत सुंदर भगवंत या संताच्या हृदयामध्ये स्वतःचं रूप बघतो आणि स्वतःचं अस्तित्व हरवून बसतो. आणि मग तो संत जसा चालतो त्याच्या मागोमाग हा भगवंत चालू लागतो. तो संत जिथं बसेल तिथंच तो भगवंत बसेल. तो संत जिथं खायला लागेल तिथंच तो भगवंत देखील खायला लागतो. तो संत जे करेल त्या प्रत्येक कृतीमध्ये तो भगवंत नाचू लागतो. तो संत दुःखी झाला की हा भगवंत रडू लागतो. त्या जनाबाईची विलक्षण अशी स्थिती झाली. त्यामुळे ती जनाबाई म्हणते की जनी जाय पाणी असी मागे धावे ऋषिकेशी. हा ऋषिकेश या जनाबाईच्या हृदयामध्ये स्वतःचं स्वरूप बघून असा काही तृप्त झाला की तो त्या जनाबाईपासून लांब होऊच शकेना. श्री महाराजांच्या जीवनामध्येच असं एक कथानक आहे की महाराजांना भेटायला कोणीतरी आलेलं आणि त्यावेळेला नेमके महाराज गिरवीला गेले होते.
राम मंदिरात तो मनुष्य आला आणि तो महाराजांची चौकशी करू लागला. पण महाराज नाहीत म्हणून कळल्यावर थोडासा खट्टू झाला. म्हणाला ठीक आहे, आता आलोय तर रामासमोर थोडा वेळ बसू, जप करू. महाराजांच्या या राम मंदिरामध्ये तो रामासमोर बसला असताना रामाच्या मूर्तींमधून त्याला आवाज आला की अरे खरा राम तर गिरवीला गेलाय, मला या मूर्ती रूपात इथं उभं ठेवून. म्हणजे खरा राम कोण होता? तो या श्री महाराजांबरोबर फिरणारा संताच्या बरोबर हा भगवंत अखंड फिरत राहतो. आणि त्यामुळे जो संताच्या संगतीमध्ये अखंड असतो तो त्या देहधारी संताच्या संगतीत नसून प्रत्यक्ष भगवंताच्या संगतीमध्ये असतो. हे सत्संगतीचं खरं महत्व आहे की तुम्ही या संताच्या देहधारी रूपाकडे जाऊ नका. हा देहधारी अवस्था एक ना एक दिवस लयाला जाणार आहे. पण या देहधारी संताच्या बरोबर जो भगवंत रूपी तो आत्मतत्व घेऊन फिरत असतो, ते आत्मतत्वच ही खरी सत्संगत असते. आणि या संताच्या संगतीमध्ये हा सगळ्यात मोठा आपल्या जीवनातला सौभाग्याचा क्षण की तो प्रत्यक्ष भगवंत या संताच्या संगतीमध्ये आपल्याला प्राप्त होतो. मग आता प्रश्न असा आहे की ज्यांचे संत देहानी गेलेले आहेत, ज्यांचे संत आता या देहात नाहीत, त्यांना हा भगवंत कसा मिळायचा? त्या सत्संगतीमध्ये आपल्याला नेमकं काय प्राप्त होतं? याचं सगळ्याचं विश्लेषण आपण आता पुढल्या 2 निरूपणांमध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.